नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कसे वाढणार, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। काय आपल्या आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। स्क्रीन शकता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून तक्रारीचा पाऊस। कांदा शेतकरी ठराविक शेतकरी उत्पादन कंपन्यांकडूनच खरेदी होते आहे। नव्या शेतकऱ्यांच्या नावे बनावट खरेदी दाखवून पैसे काढले जातात, ही महत्त्वाची अपडेट आहे। कांदा शेतकरी पारदर्शकता नसल्याने गैरप्रकारचा पांघरूण अधिकारी घालतात आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक रास्त भाव मिळण्याऐवजी काही ठराविक व्यापाऱ्यांसंबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ मालामाल झाले आहे। नाफेड व NCF या संस्था उत्पादकाऐवजी व्यापाऱ्याकडून जास्त भाव या ठिकाणी कांद्याची खरेदी करत आहे। शेतकऱ्यांकडून 15 ते 20 रुपये किलो दराने खरेदी करून व्यापारी 30 रुपयाची खरेदी दाखवली जात आहे। खऱ्या अर्थाने ही चुकीची धोरणं केंद्र सरकारने केली आहे। कांदा संदर्भातील ही महत्त्वाची ताजी आणि महत्त्वाची अपडेट घडामोड आपण वारंवार घेऊन असतो, तशीच ही महत्त्वाची घडामोड आहे कांदा संदर्भातील जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक केला असणार आहे, चॅनलला सबस्क्राइब केलं नाही। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओ अशा का माहिती पूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जे महाराष्ट्र रेशनला लाईक शेअर आणि सबस्क्राइब कमेंट करा सांगा, तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे जे का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जे महाराष्ट्र रेशन धन्यवाद, लाईक शेअर आणि सबस्क्राइब कमेंट करा सांगा। कांद्याच्या भावावाढी संदर्भातील बघितलं चित्र, सध्याचे चित्र बिकट आहे। कांदा भाव वाढ होऊ शकते का नाही हे बघण्याजोगं असणार आहे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, शेवटपर्यंत नक्कीच अपडेट बघा।